तर मंडळी बघू शकता तुम्ही, अशी प्रकारे आपली उसळ कलर पण छान आलाय, शिजले पण छान, ना जास्त पातळ आहे ना जास्त घट्ट आहे, व्यवस्थित अशा प्रकारे बनवून आपली झालेली आहे। तुम्हाला रेसिपी जर आवडली असेल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर बघूया मग पुढे। हॅलो फ्रेंड, कसे आहात तुम्ही सगळे? उम्मीद करते की सगळे मजेत आणि व्यवस्थित असणार। तर आज मी बनवणार आहे मिक्स उसळ। त्यासाठी मी घेतला एक कांदा, 2 टोमॅटो, लसूण, अद्रक, कोथिंबीर। तर याची आपण फाईन एक पेस्ट बनवून घेऊया। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट बनवून घेतलेली आहे, कांदा वगैरे, कांदा टोमॅटोची। आणि इथं तेल तापायला ठेवलेलं आहे। तर इथं तेलामध्ये आपण टाकूया तेजपत्ता, जिरे, थोडंसं राई आणि कढीपत्ता। आणि यात आपण घालूया जे पेस्ट आपण बनवलेलं ते पेस्ट घालून घेऊया। व्यवस्थित परतून घेऊया। आणि यात आपण आता काही मसाले घालूया। लाल मिरची पावडर, हळद, धने जिरे पावडर, थोडासा गरम मसाला, आणि थोडीशी जिरा पावडर घालून आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि थोडं मीठ यात आपण मीठ घालून घेऊया। मीठ चवीनुसार घालू। बघू शकता अशा प्रकारे आपला मसाला व्यवस्थित परतून झालेला आहे। आणि यात आपण आता घालूया कडधान्य जे आपण भिजू घातलेलं होतं। मी रात्री भिजू घालून सकाळी करू शकते आणि सकाळी भिजू घालून रात्री करू शकते, तसं आहे। तसं मी सकाळी भिजू घातलं होतं। बघू शकता अशा प्रकारे। तुम्हाला हवे तुम्ही कुकरमध्ये शिजवू शकता आणि टोपात वगैरे पण शिजवू शकता। तर मी टोपातच घातलंय। आणि थोड्या रश्यावाले बनवणार आहे, त्याच्यामुळे थोडं पाणी एक्स्ट्रा टाकून घेऊया आपण। आणि पाणी थोडं जास्तच टाकून घ्या, कारण शिजायला पाणी लागतं, तर ते सगळं पाणी अब्सॉर्ब करून घेतं आणि भाजी सुकी होते। मग त्यापेक्षा तुम्हाला ओली हवे असेल तर पाणी थोडं जास्तच घालून घ्या। आणि आता याला आपण 10 ते 15 मिनिटं शिजू देऊया।